मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा। आज मागण्यांची पूर्तता न झाल्यास उद्या मुंबईला निघणार। जरांगे पाटील ठाम, सरकारने आम्हाला कोणताही एक मार्ग द्यावा, जरांगेंची मागणी। मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत येण्यावर ठाम, तर गणेशोत्सवाच्या सणात आंदोलक खोडा घालणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची अपेक्षा। बीडच्या गेवराईतील दगडफेक प्रकरणी लक्ष्मण हाकेंसह दोन्ही गटातील 14 जणांविरोधात गुन्हा दाखल। आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी हाकेंच्या गाडीवर केली होती दगडफेक। सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार। तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये जाणार। गणेशोत्सवानंतर फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध, कुणीही कितीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना प्रत्युत्तर। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले। पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री, तर माजी पालकमंत्री संजय सावकारेंवर सहपालकमंत्री पदाची जबाबदारी। भाजपमध्ये प्रवेश करतात संग्राम थोपटेंना मिळणार मोठा दिलासा। थोपटेंच्या राजगड सरकारी साखर कारखान्याच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जाला राज्य सरकारची हमी। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रस्तावाला मान्यता मिळणार। गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल रील अथर्व सुदामेला करावं लागलं डिलीट। हिंदुत्ववाद्यांच्या ट्रोलिंग नंतर माफीनामा, रील डिलीट करण्याची गरज नव्हती, अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया। गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी कोकणात खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या। रत्नागिरी सिंधुदुर्गात अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी ग्राहकांची तारांबळ। गणपतीसाठीच्या अलंकारांची उलाढाल 3,500 कोटींवर। सोन्याचा हार, मोदक, पादुका, गणपती मूर्ती, कानातली बाळी आणि जास्वंदाच्या फुलाला मोठी मागणी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत बदल। गाडगीळ पुतळा चौक ते गोतीराम भैया चौक वाहतुकीसाठी बंद, तर पीएमपीएल कडून 620 जादा बस सोडण्याचं नियोजन। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। दुपारनंतर पुन्हा धरणातून विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता। उजनी धरण काठोकाठ भरलं। उजनीतून भीमा नदीपात्रात 45,000 क्युसेकनं विसर्ग। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। फ्रेशर्स पार्टीच्या आयोजकांना पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा। विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी ओळखपत्र तपासण्याचे हॉटेल चालकांना आदेश। कोणत्याही पार्टीसाठी परवानगी घेणे बंधनकारक, महाविद्यालयांना सूचना। अमरावती जिल्ह्यामध्ये दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूलमध्ये निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। मेसमधील जेवणाचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी केला व्हायरल। हजारो रुपये फी आकारूनही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। नांदेडच्या उमरी तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांड। विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकराची हत्या। हत्येनंतर आरोपी वडील पोलीस ठाण्यात। संघ शताब्दी निमित्त सरसंघचालक मोहन भागवतांची आजपासून 3 दिवस व्याख्यानमाला। सरसंघचालक मांडणार 100 वर्षांची संघ यात्रा। राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाचा फटका। यमुना नदी धोका पातळीवर, सखल भागांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। मंडी जिल्ह्यातून वाहणाऱ्या बियास नदीच्या पाणी पातळीत वाढ। 3 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी। नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन। जगात आर्थिक स्वार्थासाठी राजकारण सुरू। कितीही दबाव आला तरी झेलण्याची ताकद वाढवणार। ट्रम्प यांच्या 50% टॅरिफवरून पंतप्रधान मोदींचं विधान। इस्रायलनं गाझातील हॉस्पिटलवर केलेल्या हल्ल्यात 5 पत्रकारांसह 20 जणांचा मृत्यू। रॉयटर्स, AP, अल जझीरा या आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांत काम करणाऱ्या पत्रकारांचा हल्ल्यात बळी।